आहे की आपण प्रभाग क्रमांक 25 मधून तुम्ही भाजपच्या अधिकृत चिन्हावर उभे आहात. कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला या प्रभागात, काय सांगा तुम्ही? गेले 15-20 वर्ष माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून या प्रभागात पूर्वी असणाऱ्या नगरसेवकांच्या आपण आता ह्या बऱ्याच विकास कामं केलेले आहेत आणि विकास कामाबरोबर करतोय. सोशल ग्रुपमध्ये मी जॉईंट असल्यामुळे वहिनी साहेबांच्या आशीर्वादाने आणि सहकार्यामुळे जे विविध उपक्रम या ठिकाणी मी राबवले, त्याच पद्धतीने आमचे श्रीराम स्वाध्याय परिवाराचे संस्थापक आदरणीय शरदभाई जानी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे विविध उपक्रम कार्यक्रम राबवत गेलो त्याचं फळ आणि ज्या गेले 10 वर्ष आमची नगरसेविका लीना गोरे आमच्या मिसेस नगरसेविका असल्यामुळे सातत्याने या भागातील आम्ही जो विकास केला आणि जे चांगली कामं झाली त्यामुळे लोक आज 100% आमच्या पाठीमागे आहे आणि साताऱ्यात आमच्या विजयाचा एक मोठ्या प्रमाणात ते पाहायला मिळेल. कोणतं विजन तुम्ही ठेवलंय, तुम्ही पुढे काय करणार आहे तुम्ही प्रभागासाठी? आता जर पाहायला गेलं तर पहिल्या सगळ्यात घरातल्यांचा महिलांचा उठल्यानंतर पाण्याचा प्रश्न मोठा असतो. तो जो सातारा शहरात ज्याचा आपण कास धरणाची उंची वाढवली परंतु पाण्याचं नियोजन अजून पाईपलाईन राहिल्यामुळे थोडंसं पाणी अजून कमी आहे. परंतु सातारा शहरात पहिलं जे 24 तास पाणी जे देण्याचं विजन आहे ते आमच्या प्रभाग क्रमांक 25 मधून गुरुकुल टाकीमधून आम्ही देण्याचा आमचा मानस आहे. या गेल्या पुढच्या 1 महिन्यात आम्ही तो चालू करणार आहे. मतदारांना एवढं सांगेन की आज भारतीय जनता पार्टीचं मोदी साहेबांचं सरकार आज केंद्रात आहे. चांगल्या पद्धतीचं कार्य सगळ्यांना ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या सरकारच्या माध्यमातून मिळत आहेत. त्याच माध्यमातून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे सातारा शहरासाठी एक चांगल्या प्रकारचं विजन आज बघितलं तर मुलांसाठी IT पार्क असेल, बाकीचे रस्ते असतील आणि MIDC असतील किंवा कोणत्याही प्रकारचे जे काही योजना आहेत त्या चांगल्या प्रकारे दोन्ही महाराज या ठिकाणी आणतात आणि या दोन्ही महाराजांच्या आशीर्वादाने नगरपालिकेमध्ये आज जर पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारचं काम करण्याची संधी आमच्या सारख्याला मिळणार आहे, हे आमचं भाग्य आम्ही समजत आहे. आणि जर पाहायला गेलं तर नगरपालिकेच्या माध्यमातून सातारा शहरात आणि आमच्या प्रभागात चांगल्या प्रकारचं उत्तम कार्य आम्ही येणाऱ्या काळात करू ही मतदारांना मी ग्वाही देतो आणि आमच्या सगळ्यांनी पाठीमागे राहावं अशी मी सर्वांना हात जोडून विनंती करतो. तर सर्वांनी पुरुषांमधून अ गटातून म्हणजे प्रभाग क्रमांक अ मधून 25 मधून मी सूर्यकांत उर्फ राजू दगडू गोरे यांचं कमळ चिन्ह आहे, ते 1 नंबरला आहे. त्या समोरचं बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करावं. त्याच पद्धतीने आमच्या भगिनी महिलांमधून 4 नंबरला आहेत पवार सिद्धी रवींद्र यांच्या कमळ चिन्हासमोर बटन दाबावं. त्याच पद्धतीने आज गेले 15 वर्ष जे सातारा शहरात सातत्याने काम करतात ते आमचे मार्गदर्शक अमोलजी मोहिते त्यांचं पण कमळ चिन्ह आहे आणि त्यांचं नगराध्यक्ष पदाला 8 नंबरला आहे. तर त्या पण समोरील बटन सर्व सातारकरांनी दाबून त्यांना पण प्रचंड बहुमताने विजय करावा आणि भाजपचं विजन हे जगभरात जे भारतात आपल्या प्रसिद्ध आहे ते साताऱ्यामध्ये करून दाखवावं.